हाय हॅलो नमस्कार अँड वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग। आज मी खूप हॅप्पी होते कारण माझं फायनली घरी जाण्याचं मुहूर्त लागलेलं होतं आणि सकाळी सकाळी मी आणि ताई आलो होतो महादेवाच्या मंदिरात। इथे ताईने आणि मी महादेवाची छान अशी पूजा केली आणि याच महादेवाच्या मंदिरात बऱ्याच प्रकारची दुसरी देवसुद्धा आहेत, जसं की हे राधाकृष्ण। हे जे राधाकृष्ण आहेत हे मला खूप आवडतात आणि या कृष्णाच्या हातातली ही बासरी माझी फेवरेट आहे, ही बासरी। त्यानंतर इथे शनी मंदिर आहे, सप्तशृंगी मातेचं मंदिर आहे, गणपती बाप्पांचं मंदिर आहे आणि थोडंसं बाहेरच्या साईडला हनुमानाचं सुद्धा मंदिर आहे। मग आम्ही घरी आलो, जेवण वगैरे केलं आणि ताईला बाय बाय करून निघालो। माझी 4:30 पावणे 5ची ट्रेन होती। वंदे भारतचं मी बुकिंग केलेलं आणि अक्षयला सुट्टी असल्यामुळे तो मला सोडवायला येणार होता ऑफकोर्स, आणि तो खूप आनंदी होत होता कारण मी खूप दिवसानंतर जाणार होते घरी। इथे तुम्ही अक्षयच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहू शकता कारण त्याला माहित होतं मी आत्ता गेले तर निदान 1 महिना तरी येणार नाही, त्यामुळे तो इथे खूप आनंदी होत होता। येस, फायनली ही चालली, खूप दिवसांनी चालली, मज्जा, आता मी एकटा राहणार, आईश करणार, हे असं तो फक्त बोलतो, परंतु मी घरी नसल्यानंतर त्याला प्रचंड बोर होतो, त्याला अजिबात करमत नाही कुछ भी। आणि इथे माझ्या ट्रेनची अनाउन्समेंट झाली होती तर तो मला बोलत होता, जस्ट अनाउन्समेंट झाली तर तुला इतका आनंद होतोय। ऑफकोर्स यार, होणारच। माहेरी जाण्याचं सुख काय असतं हे फक्त एखाद्या मॅरिड मुलीलाच कळू शकतं। आणि इथे एक ही ट्रेन चालली तर तो मला बोलला, अरे ही तर ट्रेन चालली म्हणे, थांबली नाही इथे। म्हटलं ही ट्रेन नाही येते, माझी ट्रेन दुसरी आहे। त्यानंतर मग माझी थोड्याच वेळात ट्रेन आली। याआधी 2-4 दिवसांपूर्वी निघाले होते मी, तेव्हा माझा प्लॅन कॅन्सल झाला होता कारण 5 तास ट्रेन माझी लेट झाली होती त्यामुळे। आणि फायनली ट्रेन ही टाईमवरती आली, मला फार भारी वाटत होतं। काय खुश झाली गाडी आली तर। ही आहे आपली वंदे भारत एक्सप्रेस। अभी मजा आएगा ना भिड़ो। या ट्रेनचा ठाण्यामध्ये फक्त 2 मिनिटाचा हॉल्ट असतो आणि त्यानंतर कल्याणमध्ये असतो। कल्याणमध्ये सुद्धा फक्त 2च मिनिट ही गाडी थांबते आणि त्यानंतर डायरेक्ट पुणे जंक्शनला थांबते। देन मी माझ्या सीटवरती येऊन बसले आणि इथून खूप छान असा हा व्ह्यू दिसत होता। थोडंसं पावसाचं सुद्धा वातावरण झालेलं होतं आणि ही ट्रेन खरंच खूप छान आणि लक्झरियस आहे, याच्यामध्ये अजिबात गर्दी नसते। ॲक्च्युली याचं थोडंसं तिकीट जास्त असल्यामुळे याच्यामध्ये कमी गर्दी असते, पाय ठेवायला पण इथे चांगली सोय होती आणि मला विंडो सीट मिळालेलं होतं। देन TC आले, TCने पण सगळ्यांची चेकिंग वगैरे केली। याचं तिकीट 1130 रुपीज असं आहे, परंतु जर आपण त्यांचा नाश्ता वगैरे अवॉइड केला, तो घेतला नाही, तर मला 865 समथिंग बसलं होतं। छान असं पावसाचं देखील वातावरण झालेलं होतं आणि थोड्याच वेळात पाऊससुद्धा यायला सुरुवात झाली होती। हा छान असा व्ह्यू बघत एन्जॉय करत मी तोपर्यंत पुण्यात पोहोचले आणि मला खूप आनंद होत होता। तो मला आता एक्सप्लेन नाही करता येणार आहे कारण तो फक्त मनातच आपण सांगू शकतो, आपल्या मनालाच माहिती की आपल्याला किती आनंद होत असतो आईच्या घरी जाताना। आता मी पोहोचलेली आहे पुण्यात। पुण्यात जरा थोडा जास्त वेळाचा हॉल्ट होता, 5 की 10 मिनिटाचा असं काहीतरी हॉल्ट ट्रेनने घेतला आणि त्यानंतर लगेचच ट्रेन निघाली। याचं फायनल डेस्टिनेशन होतं ते सोलापूर होतं आणि या पुण्यानंतर डायरेक्ट ही ट्रेन फक्त कुर्डवाडीत थांबणार होती। चला तर मग आता आपण पाहूया ही ट्रेन एक्झॅक्ट कशी आहे। इथे वरतीच मी माझ्या बॅग्स ठेवलेल्या आहेत व्यवस्थित, माझ्या दोन्ही बॅग आणि सॅक। इकडे यांचं जेवणाचं बरंच काहीतरी होतं, त्यानंतर पुढे वॉशरूम वगैरे असं होतं। यांच्याकडून फ्रीमध्ये मला फक्त पाणी बॉटल मिळालेली होती आणि मला मध्येच भूक लागल्यामुळे माझ्याकडे हाईड अँड सीकचं बिस्किट मी सोबत घेतलेलं होतं, ते बिस्किट मी इथे खाल्लं आणि त्यानंतर मला हे आईस्क्रीमसुद्धा त्यांच्याकडून फ्रीमध्ये मिळालेलं होतं, ते आईस्क्रीम मी एन्जॉय केलं। ॲक्च्युली पुण्यामध्ये बरेच पॅसेंजर उतरलेले होते, त्याच्यामुळे ही ट्रेन ऑलमोस्ट रिकामीच झाली होती हे म्हणण्यात काही हरकत नाही। काही ठराविकच पॅसेंजर होते इथे आणि इथे आपल्याला सगळं व्यवस्थित दाखवत होतं। ट्रेनचं स्पीड किती आहे, 93 km/h आणि किती किलोमीटर तुमचं जंक्शन राहिलेलं आहे, तुम्ही किती वाजता या स्टेशनवरती पोहोचणार, हा सगळा चार्ट इथे येत होता। फायनली मी पोहोचलेली आहे कुर्डवाडी जंक्शनला। इथे रात्रीची वेळ असल्यामुळे पोलिसांची सिक्युरिटीसुद्धा होती, हे मला खूप आवडलं होतं। इथे मी माझ्या पप्पांची वाट बघत होते। ॲक्च्युली ट्रेनचा प्रवास मी खूप दिवसानंतर केला होता, त्यामुळे मला चांगलं वाटत होतं की चला आपण ट्रेनने आलेलो आहोत। इथे माझे पप्पा आले, त्यांनी माझी बॅग घेतली। पप्पांचे एक फ्रेंड पण त्यांनी सोबत आणलेले होते, त्यांनी दुसरी बॅग घेऊन पुढे गेलेले होते आणि फायनली मग आम्ही परंड्याला जाण्यासाठी निघालो। कुर्डवाडी ते परंडा हे 22 किलोमीटरचं अंतर आहे आणि येस, आता आपण परंड्यात पोहोचलेलो आहोत आणि याच साईडला इकडे माझी लहानपणीची शाळा होती, जिथे मी बालवाडी ते चौथी या शाळेमध्ये मी होते आणि तीच शाळा इकडे आहे कुर्डवाडी रोडलाच। माणसानी खरंच इंडिपेंडंट असायला हवं
आणि मी खरंच या बाबतीत इंडिपेंडंट आहे. मी एकटी कुठेही प्रवास करू शकते. मी घरच्या कुणावर डिपेंड नसते की नाही मला तुम्ही सोडवायलाच आलं पाहिजे वगैरे, असं माझं काही नसतं. त्यामुळे मला आवडतं यार खरंच. आणि खरं तर स्त्रियांनी खरंच इंडिपेंडंट असायला हवं. त्यांना एकटीला प्रवास करता यायलाच हवा असं मला पर्सनली वाटतं. आणि यस, आता आम्ही आमच्या गल्लीमध्ये पोचलेलो आहोत. आणि आता तुम्हाला दिसेल हे आहे माझं घर. इथे पप्पांनी गाडी पार्क केली. माझी आई माझी वाटच पाहत होती. आई हातामध्ये तांब्या आणि तुकडा वगैरे घेऊन आली. हे आपले इंडियन रिच्युअल्स असतात. मी घरी आल्यावर दरवेळी माझी आई माझ्यावरून तुकडा उतरून टाकते, कारण मी दुरून प्रवास करून आलेली असते म्हणून. हा आहे आमचा हॉल. थोडंसं घराचं रिनोव्हेशन चालू आहे. मी तुम्हाला होम विजिटसुद्धा करेल नक्कीच. आणि ही आहे माझी बेडरूम इज इक्वल टू सुख. माझ्या बेडवर पडल्यानंतर मला खूप भारी वाटतं. एक वेगळ्याच प्रकारचं सुख मिळतं इथे. रोज आईचं जेवण हे फक्त आम्हा मॅरिड मुलींना माहेरी आल्यावरच मिळतं. गवारीच्या शेंगाची भाजी आणि भाकरी आईच्या हातचं हे फेवरेट जेवण आहे माझं. आणि हा आहे माझ्या लहानपणीचा फोटो. साधारण मी 7 ते 8 महिन्याची असावे तेव्हाचा हा जुना फोटो आहे, जो आईने खूप जपून ठेवला आहे. आता तो एवढा खराब झाला आहे तरी सुद्धा. काही फरक जाणवतोय तुला माझ्यामध्ये? ढील तर दिसती तरी सुद्धा नीट बघ. नाही लक्षात येत माझ्या. The next day. ही आहे नेक्स्ट मॉर्निंग. मी दुसऱ्या दिवशी सकाळी उठले आणि आमच्या वरच्या रूममध्ये मी एक्सरसाइज करण्यासाठी जात होते, कारण माझा ऑनलाईन योगा क्लास चालू होणार होता. इकडे आई झाडून घेत आहे. सकाळी 7:30 पावणे 8 वाजलेले आहेत. हे आहे आमचं टेरेस. जसं की मी मगाशी सांगितलं की आमच्या घराचं सध्या रिनोव्हेशन झालेलं आहे. आधी थोडंसं वेगळ्या टाईपचं होतं, आता थोडंसं बरेच चेंजेस केलेले आहेत. तरी अजून फर्निचर बाकी आहे. सगळे हे जे ग्रिल दिसत आहे टेरेसवरती हे आत्ता बसवलेलं आहे, आधी नव्हतं. आणि खाली पोर्चचं जे ग्रिल होतं हे ब्लॅक कलरचं ते माझ्या मागे तुम्हाला दिसत आहे. खूप मोठं असं टेरेस आहे इथे. खूप छान वाटतं. अक्षयला तर आमचं घर आणि माझं गाव आणि आमची जी कॉलनी आहे ती खूप जास्त आवडते त्याला. आणि त्यात ही वरची रूम. तो म्हणतो इथे वेगळंच पीस ऑफ माइंड मिळतं. आणि त्याचा खरंच आमच्या घरी आल्यानंतर खूप अभ्यास होतो. आणि इथेच आता मी करणार आहे योगा. सध्या ही रूम रिकामी आहे. ॲक्च्युली ही रूम आधी रेंटवरती दिलेली होती, परंतु इथले जे रेंटल होते तेच आता खाली राहायला आलेले आहेत आमच्या दुसऱ्या रूममध्ये. सो सध्या ही रूम रिकामी आहे आणि कदाचित लवकरच इकडे रेंटल जर कोणी आलं तर आम्ही देऊ. इथे माझा योगा क्लास स्टार्ट झालेला आहे. साधारण 1 तास तरी माझा योगा क्लास असतो. आणि मी आईकडे येऊनसुद्धा माझ्या डाएटवरती अजिबात परिणाम होऊ देणार नाही आहे, हे मी पक्क ठरवलेलं आहे. आणि या गोष्टीची काळजी आईसुद्धा घेत आहे. आई बोलली की नाही तू तुझं डाएट कर व्यवस्थित, आणि जे काय असेल ते तुझं कंटिन्यू राहू दे, नाहीतरी माहेरी आलं की वेट गेन होऊन जातात मुली, असं नको व्हायला. आता मी घरी पोचलेली आहे. म्हणजे मी कालच पोचली आहे, पण काल उशिरा पोचले. आणि आज दिवसभर पण खूप कंटाळा आला होता, खूप दमलेले होते ट्रॅव्हलिंग करून. त्यामुळे आता बॅगावरती म्हणजे मी सगळं वॉर्डरोबमध्ये माझ्या कपाटामध्ये सेट करत आहे. इथे मी माझे काही जे ब्लाउजेस वगैरे आहेत ते रिपेअर करण्यासाठी आणलेले आहेत आणि बाकीचे कपडे माझे लावून झालेले आहेत. सो थँक्स फॉर वॉचिंग माय व्लॉग. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.